शहरामध्ये सध्या महत्त्वाचा मुद्दा ई चलन आहेच मोठा. तर ई चलनचा 500 रुपये चलन एकदा पडलं की नंतर 1500 एका गाडीवर 25 50 हजाराची चलन आहेत. गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत. आता हा वाहतूकदार कुठून भरणार? दुसरा मुद्दा पार्किंग. जर मुंबईमध्ये पार्किंगची व्यवस्था नसेल तर हा वाहतूकदार कुठे गाड्या उभ्या करणार? आज दयावून आमची परिस्थिती आहे. आमच्या गाड्या नाक्यावर कुठे उभे असतात, पण त्या नाक्यावर आम्हाला लिगली आम्ही त्यांच्याकडे नाका मागतोय तरीसुद्धा आम्हाला देत नाही, की आम्ही देऊ शकत नाही म्हणतात. मग जर गव्हर्नमेंट, जर हा वाहतूक व्यवसाय आहे ही जगातली भारतातली मोठी इंडस्ट्रील आहे, मग त्याची व्यवस्था करणं हे गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे की नाही? आणि हां, ट्रक ट्रॅन्सपोर्ट जे गाड्या आहेत, मोठ्या गाड्या, त्याच्यासाठी ट्रक टर्मिनलचा पुढे पर्याय जागेचा बंदोबस्त का केला जात नाही? त्याच्यासाठी आपण कशा प्रकारे पाठपुरावा करणार आहे जेणेकरून ह्या अडचणी कुठेतरी टळावतील? प्रत्येक संघटनेने पाठपुरावा केलेला आहे. पण आम्हाला काय सांगितलं जातं की जशी रिक्षा स्टँड आहेत तसे आम्ही म्हणतो की आम्हाला टेम्पो स्टँड द्या. जास्त मुंबई शहरामध्ये टेम्पो आहेत, टेम्पो व्यवसाय जास्त आहे. तर ते का म्हणतात रिक्षाप्रमाणे आम्ही तुम्हाला हां सांगा. तर ते रिक्षा टॅक्सी इसेन्शियल सर्व्हिसमध्ये त्यांनी कायदा केलेला आहे. त्यामुळे त्यांना टॅक्सी आम्ही तोच मागतो की आमची पण इसेन्शियल सर्व्हिस करा. कारण धान्य दूध सकाळी गाड्या येतात, ते अजून कायदा तो म्हणजे करतच नाहीत ते. कारण इसेन्शियल सर्व्हिस जर डिक्लेअर केली तर गव्हर्नमेंटला नियमाप्रमाणे सर्व द्यावं लागणार आहे. मुंबईची जागा पाहता वाहनांची संख्या आहे, रस्ते आहे, मग त्याच्यामध्ये सरकारला शक्य आहे का तुमच्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून वाहतूक निर्माण करून देणं? विचार करायला पाहिजे ना. कसं असतं बघा, नाही करत आहे किंवा फक्त त्यांना कळत नाही का इसेन्शियल सर्व्हिसची सरकार करतात ना काम, मग त्यांच्यासाठी त्यांनी पण सोयी करणं. आता तुम्ही सांगा बिल्डरला FSI सर्व देत आहेत, मग त्यांना काय देत आहे ऑर्डर की एखाद्या तुम्ही त्यांना द्या म्हणून तिथे? पोलीस डिपार्टमेंट फोटो काढतात त्यांचेच पैसे घेतात, वर पण पोचत पण नाही ते पैसे. स्वतः पोलीस डिपार्टमेंट सांगतात. नंबर प्लेट संदर्भात आपलं काय मत आहे? आमचं की दुसरं आम्ही बघा किती अपघात आणि किती चोऱ्या झाल्या ते पहिले सरकारने दाखवा की त्याच्यामुळे HRS प्लेटमध्ये गव्हर्नमेंट लोकांना फायदा होणार आहे. तुम्ही एक काय माहिती गव्हर्नमेंट असं आहे की आता बोलू नये, गडकरी साहेब बाहेर जातात आणि तिथे आणतात आणि इथे इम्प्लिमेंट करतात, पण त्यांची एवढी सिस्टम नाही ना की ती सिस्टम इथे ॲप्लिकेबल करू शकतात. आता ही प्रणाली चालू केली तुम्ही बोलतात, ही प्रणाली महिन्यातून 5 वेळा हे असते, डाऊन असते, लोक लाईन लागतात. जर तुम्ही जर एवढं सक्षम आहे तर तेवढं करा ना. आणि ट्रान्सपोर्टर बिचारा गरीब आहे, त्याला लिहिता समजा आत्तापर्यंत 10वी झालं, आत्ता वेल एज्युकेटेड येत आहेत, त्यात आमच्या लाईनमध्ये येत नाही. आता काल गडकरी साहेबच बोलले 22 लाख ड्रायव्हर आता शॉर्टेज व्हायला लागले इंडियामध्ये पुरे. मग कुणाचं अपयश सांगा ना? सरकारचं आहे का आमचं आहे? तुम्ही सांगा तर लायसन ऑनलाईन केले, रस्त्यावर बसून लायसन मिळते आणि पत्रकारांना सर्व माहिती आहे. नेमकं सरकारने काय क्रायटेरिया ठरवायला हवं असं तुमच्याकडून काहीतरी सजेशन असेल ना सर? आमच्याकडे सजेशन आहे, ज्या तुम्ही सिस्टम हे करताय, आता तुम्ही नवीन व्हेकल काढताय, सर्व करतायत, त्याच्यावर कुठे हे केल्यानंतर की तुम्ही योग्य धरण करा की आता रोड केले, कुठे फक्त रोड चांगले केले आम्ही मानतो, तिथे सिस्टम काय? आज समुद्रीने मी जाऊन आलो, मुंबईवरून गेलो, आता इगतपुरीच्या पुढे गेलो, शिर्डीपर्यंत गेलो, कुठे सुविधा नाही. मी रस्त्यात तुझ्या काही ॲक्सिडेंट काही झालं, शेवटी 5 पदरी 4 पदरी केलं आहे, पण रात्रीचा ड्रायव्हर का झोपतो का एकदम सरळ केला त्याला दिसत नाही. दिवस कॉन्स्टंट ड्रायव्हरची झोप येणारच सरळ रस्त्यावर. तुम्ही म्हणजे सरकार तुमच्याकडून टॅक्स रूपाने अनेकदा उत्पन्न घेते, हां चार्जेस मारून उत्पन्न घेते, पण आवश्यक त्या सुविधा देत नाही. सरकारला अपयश येतं. पण त्याच्यावर सरकारचे आमचे काय म्हणणं की जेवढे कमिटी बसवतात तिथं ट्रान्सपोर्टचा कोणी प्रतिनिधीच नसतो. मग त्याच्यासाठी जर ट्रान्सपोर्टचे चांगले प्रतिनिधी घेतले त्या रिलेटेड आहेत, त्याप्रमाणे आम्ही काहीतरी डिस्कस करून त्यांना सजेशन देऊ शकतो ना. साहेब अनेकदा ड्रायव्हर बोलतात की जे पोलीस आहेत ते मोबाईलने फोटो काढतात, त्यांच्याकडे त्या यंत्रणा देण्यात आलेल्या आहेत, त्याचा वापर कुठेतरी जास्त होत नाही, मोबाईलच्या माध्यमातून घाबरवण्यात येतं असे ड्रायव्हर अनेकदा बोलतात, त्यांची तक्रार आहे. पण ह्या सर्व गोष्टीच्यासाठी आपण कसं हे करणार? आणि आता बघा ड्रायव्हरचं कसं आहे की ड्रायव्हर घाबरतो कारण त्याला माहिती आहे दिवसाला एक फाईन मारला तर शेठ पैसे देणार नाही.
शेट एक फाईनचं आमचं कसं ड्रायव्हरला आम्ही पैसे देणार नाही, तुम्ही गाडी सुरक्षित चालवा, सिग्नल जम्पिंग करू नका. पण शेवटी हे मागून फोटो मारतात, त्याला आम्ही काय करू शकणार नाही, ड्रायव्हर पण काय करू शकत नाही. म्हणून ड्रायव्हर कमी झाले. पूर्वी वाहनावरती जी केस करण्याचा अधिकार होता हा मोटर वाहन परिवहन कायद्याच्या याच्यामध्ये पोलिसांना ASI असलेल्या वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे केस आहे. त्यावेळी त्यांच्याकडे त्या पद्धतीचं चलन असायचं, त्याला LTM त्यांच्या भाषेमध्ये LTM म्हणतात. परंतु आता काय आलं आहे की ट्रॅफिकने अधिकृत ठेवलेले वॉर्डन्स म्हणजे त्यांचे जे पुरस्कृत आहेत त्यांच्या मार्फत ते मोबाईलच्या तर्फे कुठल्याही गाडीचं चलन काढतात की त्यांना कुठल्याही प्रकारे अधिकार नाही. साधा कॉन्स्टेबलही तो चलन काढून तो त्याच्या डिव्हाइसवर अपलोड करतो. मुख्यमंत्र्यांनी व माननीय परिवहन मंत्री व गृहमंत्र्यांनी ह्या सक्त सूचना दिल्या आहेत की कोणीही अशा प्रकारचे चलन करायचे नाही. परंतु याची पूर्तता न करता त्यांच्या आदेशाची पायमल्ली करतात. दुसरी गोष्ट तुम्हाला महत्त्वाचं सांगणं असं आहे की या महाराष्ट्र सरकारला नव्हे पूर्ण देशाला जे एक आर्थिक पाठबळ देणारी जर संस्था असेल तर ही ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीज आहे. परंतु या ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीजकडे सरकारने इतकं दुर्लक्ष केलेलं आहे की फार दुर्लक्ष केलं आहे. कुठल्याही ट्रक ड्रायव्हर कारण टोल्स आणि केसेस महसूल याच्या मार्फतच सरकार आमच्याकडनं मजबूत पैसा वसूल करते, परंतु आम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळत नाही. तसंच नव्हे तर टोलच्या बाबतीत ज्यावेळी टोल सरकारने ही संकल्पना आणली होती त्यावेळी आमचे आदरणीय कैलासवासी मोहिंदरसिंग भुरा यांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं, आजही त्याचा GR आहे. महाराष्ट्र शासनाने ₹1.40 पेट्रोलमध्ये व ₹2.70 डिझेलमध्ये तुम्हाला टोल न आकारता आम्ही तुमच्यावरती डिझेल आणि पेट्रोलमध्ये सर्व समान आम्ही वापरण्यात येणार असं आम्हाला सांगितलं. त्यामार्फत आम्ही त्या टायमाला बहुतेक मेघे साहेब होते परिवहन मंत्री, त्यावेळी आम्ही यांना किंवा आम्ही त्यांच्या या पाठपुराव्याला आम्ही मान्यता दिली. त्याच्यानंतर या लोकांनी परत महाराष्ट्रामध्ये टोलची संकल्पना उभारली आणि जागोजागी टोल उभारले. त्याच्यानंतर या लोकांना ही कळलं की वाहतूकदार आणि सामान्य पब्लिक यांना काही देणं घेणं नाही आहे. हे पैसे त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्याच्यामुळं केंद्राची आणि महाराष्ट्र शासनाची GST बुडवतात व्यापारी कारखानदार आणि ते रोख पैसे आमच्या ट्रकवाल्याकडून घेतात. कुठल्याही कायद्यात तरतूद नाही आहे. तर कृपया मला शासनाला आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की तुम्ही काढलेला जो GR आहे 2016चा त्याची त्वरित अंमलबजावणी करावी. हा 2 पॉईंटचा हॅलो